सर्वांना नमस्कार. आज आपण आषाढी वारी विशेष काही अभंग घेत आहोत. या अभंगामध्ये अनेक संतांनी ज्या प्रकारे पांडुरंगाचे वर्णन, पंढरी महात्म्य त्यातील आपण काही अभंग या व्हिडिओमध्ये घेत आहोत. आपण सर्व अभंग अवश्य पूर्ण ऐकावे. आवडल्यास जरूर लाईक करा. सुरुवातीला आपण श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या अभंगगाथेतील पहिलाच अभंग आहे श्रीहरीचे वर्णन. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तोहा माधव बरवा, तुहा माधव बरवा. बहुता सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा. सर्व सुखाचे आगरू, सर्व सुखाचे आगरू. वापर रखुमादेवीवरू, वापर रखुमादेवीवरू. तोहा माधव बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा. श्री संत तुकाराम महाराज यांच्या अभंगगाथेतील अभंग क्रमांक 14 हा हरिपाठामध्ये सुद्धा अभंग घेतला जातो. आपण तो गाऊया. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, करकटावरी ठेवोनिया. तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची छान. मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने, पाहिन श्रीमुख आवडीने. तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान. यानंतर पुढील अभंग श्री संत शेना महाराज यांच्या अभंगगाथेमधील जाता पंढरीसी हा आपण गाणार आहोत. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, जाता पंढरीसी आनंदे केशवा भेटताची. जाता पंढरीसी या सुखाची उपमा, या सुखाची उपमा, या सुखाची उपमा. नाही त्रिभुवनी पाहिली शोधोनी, अवघी तीर्थे, अवघी तीर्थे, अवघी तीर्थे. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, जाता पंढरीसी. ऐसा नाम घोष, ऐसे पताकांचे भार, ऐसे वैष्णव दिगंबर दावा
कोठे दावा कोठे दावा कोठे जाता पंढरीसी सुख वाटे जीवा जाता पंढरीसी आनंद केशवा भेटताची जाता पंढरीसी ऐसी चंद्रभागा ऐसा पुंडलिक ऐसा वेणुनादी काला गावा काला गावा काला गावा जाता पंढरीसी सुख वाटे जीवा आनंदे केशवा भेटतांची जाता पंढरीसी ऐसा विटेवरी उभा कटेवरी कर ऐसे पाहता निर्धार नाही कोठे नाही कोठे नाही कोठे जाता पंढरीसी सुख वाटे जीवा जाता पंढरीसी सेना म्हणे खून सेना 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 म्हणे खून सांगितली संती सेना म्हणे खून सांगितली संती या परती विश्रांती न मिळे जीवा या परती विश्रांती न मिळे जीवा न मिळे जीवा जाता पंढरीसी सुख वाटे जीवा आनंद केशवा भेटतांची जाता पंढरीसी जाता पंढरीसी जाता पंढरीसी। यानंतर पुढील अभंग श्री संत चोखामेळा महाराज यांच्या अभंग गाथेमधील धन्य पुंडलिक सखा उभे केले माय बापा धन्य पुंडलिक सखा उभे केले माय बापा निराभिवरेचे तटी कट धरोनिया करी निराभिवरेचे तटी कट धरोनिया करी महापापिया उद्धार एकादरुषने निर्धार महापापिया उद्धार एकादरुषने निर्धार चोखा 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 म्हणे विटेवरी रूप सावळे श्रीहरी रूप सावळे श्रीहरी रूप सावळे श्रीहरी रूप सावळे श्रीहरी। यानंतर पुढील अभंग श्री संत नामदेव महाराज यांच्या अभंग गाथेतील आहे। पंढरी हे क्षेत्र पावन पवित्र महिमा विचित्र त्रिभुवनी महिमा विचित्र त्रिभुवनी पाहिली क्षणी नासती पातके पाहिली क्षणी
सती पातके ऐसी आसी तू के दूजे कोण तृण पक्षी सर्व झाले ऋषी देव पाहती वैभव पंढरीचे पाहती वैभव पंढरीचे भूमी ते राहिले विष्णू चक्रावरी वैकुंठींची परी सर्व येथे टाळ नृत्य घोष पताकांचे भार गरजे भीमातीर सर्व काळ गरजे भीमातीर सर्व काळ कुंडलिकासाठी ठाके केशिराज भेटीने सायुज्य त्यास देती स्नाने उद्धरती दर्शने प्रशस्ती वाचे नाम कीर्ती विठोबाचा वाचे नाम कीर्ती विठोबाचा नामा 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 म्हणे लाभ नामा म्हणे लाभ थोर हा जोडतो पंढरीसी येतो प्राणी त्यासी नामा म्हणे लाभ थोर हा जोडतो पंढरीसी येतो प्राणी त्यासी पंढरीसी येतो प्राणी त्यासी पंढरी हे क्षेत्र पावन पवित्र महिमा विचित्र त्रिभुवनी महिमा विचित्र त्रिभुवनी यानंतर श्री संत मुक्ताबाई यांच्या अभंगगाथेतील शून्यापुरते पाही तव शून्यतेही नाही शून्यापुरते पाही तव शून्यतेही नाही पाहते पाहोनी ठाई ठेवियले पाहते पाहोनी ठाई ठेवियले कैसा गे माये हा ताक कुदिवटा कैसा गे माये हा ताक कुदिवटा पंढरी वैकुंठा प्रकटला पंढरी वैकुंठा प्रकटला पंढरी वैकुंठा प्रकटला नकळे याची गती आदि मध्य अंती नकळे याची गती आदि मध्य अंती जेथे श्रुती नेती नेती प्रकटल्या जेथे श्रुती नेती नेती प्रकटल्या मुक्ताई सप्रेम विठ्ठल संभ्रम मुक्ताई सप्रेम विठ्ठल संभ्रम शून्याही शून्य समसेज बाज शून्याही शून्य समसेज बाज समसेज बाज